स्टडी स्पेस मराठीवर. तर खूप महत्त्वाचं लेक्चर आजचं आपलं आहे आणि आजपासून आपण एक सुंदर अशी सिरीज सुरू केलेली आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप म्हणजेच मलेरिया आणि त्यासोबत आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक म्हणू शकतो महिला. तर ही जी 2 पदं आहेत त्याचा सिलेबस अगदी तंतोतंत सेम आहे. तर त्या पदांसाठी आपण इथं रोज प्रॅक्टिस करून घेतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या संबंधीची कल्पना आहे. तुम्ही जर 12वी सायन्स पास असाल तर तुम्ही या पदांसाठी एलिजिबल आहात. MPWचा कोर्स जो आहे तो तुम्हाला काही लगेच लागत नाहीये. तो तुम्ही जर सिलेक्ट झाला त्यानंतर 2 वर्षात सबमिट करू शकता. फक्त नवीन जे आता जाहिराती येणार आहेत त्यामध्ये मात्र तुम्हाला MPWचा कोर्स आधीच असणं अपेक्षित आहे आणि हे ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे. आता मात्र नवी मुंबईमध्ये तेवढं एक तुम्हाला चान्स आहे की नसेल तरी फॉर्म भरू शकता आणि 2 वर्षांनी ते सबमिट करू शकता. तर ते तुमच्यावर आहे. गायडन्स तर माझ्याकडनं तुम्हाला मिळतच आहे. बघूया आज जमलं तर आपल्या बॅचमध्ये 10 वाजता एक लेक्चर घेऊन जाऊया. संडे जरी असेल तरी आपला डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स कंप्लीट झालेला आहे बॅचमध्ये. तर त्याची प्रॅक्टिस आपण इथे बघतोय आणि आपल्याला आता आपण वेस्ट डिस्पोजल जे आहे तर ते बघतोय. त्याच्यापैकी सुद्धा आपला बराच टॉपिक कंप्लीट झालेला आहे आणि आता बाकीचा टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. तर तुमचा पहिलाच घटक आहे तुमच्या टेक्निकल सिलेबसचा पहिलाच घटक तो म्हणजे लोकसंख्याशास्त्र, ज्याला डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात. चला तर तुम्हाला प्रॉपरली डेमोग्राफिक स्टॅटिस्टिकवरचे प्रश्न मी इथं घेऊन आलेले आहे. तुम्हाला प्रश्न बघूनच कळेल की अगदी तुमचा जो टेक्निकल सिलेबस आहे त्याला अगदी धरूनच क्वेश्चन जे आहेत ते काढलेले आहेत. चला तर तुम्हाला उत्तर द्यायचंय बरं का, फटाफट. जास्तीत जास्त प्रश्न गेलेत. मी टोटल काहीतरी 30-35 प्रश्न घेतलेले आज. तर एवढ्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपल्याला अवघ्या 1 पाऊण तासामध्ये करायची आहे. आता तुम्ही ठरवा उत्तर तुम्हाला किती स्पीडने द्यायची आहेत ती. ठीक आहे. चला तर जन्मदर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र जे आहे तर ते वापरलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं तर हेच आहे की जर आपला जन्मदर मोजायचा आहे तर 1 वर्षाखालील एकूण जन्म आणि वर्षाच्या सुरुवातीची लोकसंख्या, 1 वर्षाखालील एकूण जन्म आणि वर्षाच्या मधील लोकसंख्या, 1 वर्षातील एकूण जन्म आणि एकूण लोकसंख्या आणि त्यानंतर एकूण वर्षातील एकूण जन्म आणि जिवंत राहिलेल्या लोकांची संख्या तर काय आहे. बघा नक्कीच प्रश्न वगैरे बघून तुम्हाला वाटेल अरे किती सोपं आहे सगळं, पण ज्या वेळेला तुम्ही हे थोडंसं लक्ष देऊन बघाल त्यावेळेला मात्र चुकण्याची शक्यता ही जास्त आहे बरं का. खूपच जास्त आहे. जास्त म्हणण्यापेक्षा खूपच जास्त आहे. तर जन्मदर मोजण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो तर आपल्याला एवढं माहिती आहे 1 वर्षातील एकूण जन्म, 1 वर्षातील एकूण जन्म, 1 वर्षातील एकूण जन्म. तर हे आपल्याला या साईडला बघायचंच नाहीये. वर्षाच्या सुरुवातीची नाहीये. ठीक आहे. वर्षाच्या सुरुवातीची नाहीये. जिवंत राहिलेल्या लोकांचं असं आपण कुठेच बघत नाही. ठीक आहे. लोक असं कुठे म्हणत नसतो आपण. एकूण लोकसंख्या किंवा वर्षाच्या मधली लोकसंख्या तर त्या वर्षातील लोकसंख्या आणि त्या वर्षात एकूण जन्मलेले जन्म आणि हजार म्हणजेच तुमची काय असते रे तर जन्मदर जो आहे तर तो तुम्ही मोजत असता. अशा प्रकारे जन्मदर मोजला जातो हे लक्षात ठेवा. कळते. मधील लोकसंख्या. नेक्स्ट तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न मृत्यूदर म्हणजे काय. तर आता मृत्यूदर बघा बोलताना आपण किती इझिली बोलून जातो पण कन्सेप्ट माहिती आहे का. यालाच लोकसंख्याशास्त्र म्हणतात. एक आपला भूगोलाचा टॉपिक असतो लोकसंख्या, ज्याच्यामध्ये घनता कुठे आहे किती, त्यानंतर सगळ्यात जास्त साक्षरता कुठे आहे, कमी साक्षरता कुठे आहे, लिंग गुणोत्तर कमी कुठे आहे, बाल लिंग गुणोत्तर कमी कुठे आहे, याला म्हणतात लोकसंख्या. हा टॉपिक जो भूगोलाचा आहे. पण तुम्हाला काय दिले लोकसंख्या शास्त्र स्टॅटिस्टिक्स. तर ह्या कन्सेप्ट माहित पाहिजे तुम्हाला, ज्या तुम्हाला मी सांगते आणि बॅचमध्ये ऑलरेडी क्लिअर केलेले. तर मृत्यूदर म्हणजे काय. दर हजारी लोकसंख्येमागे 1 वर्षात होणारे मृत्यू, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत झालेले एकूण मृत्यू, जिवंत राहिलेल्या लोकांच्या तुलनेत झालेले मृत्यू, नवजात बालकांच्या मृत्यूची संख्या. मृत्यूदर विचारले. बघा मी अवघड असं काही विचारत नाहीये तुम्हाला बरं का. अवघड असं काहीच विचारत नाहीये. काय आहे फटाफट उत्तर द्यायचं. तर बघा इथं दर हजारी लोकसंख्येमध्ये 1 वर्षात होणारे मृत्यू, दर 1000
लोकांच्या मागे किती मृत्यू होत आहेत याला मृत्यूदर असं म्हणतात. 1000 लोकांच्या मागे एका वर्षात किती मृत्यू होत आहेत आणि याच्यावरून आपण काय करतो, मृत्यूदर काढतो. ऑप्शन 2 तुमचं बरोबर, ऑप्शन 1 तुमचा बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन 1. दर 1000 लोकांमागे, समजा ही 1000 लोक आहेत, तर या 1000 लोकांमध्ये किती जणांचा मृत्यू होतोय, तर त्याला आपण काय करतो रे, मृत्यूदर म्हणतो. कळलं? इथपर्यंत क्लिअर असेल असं अपेक्षा करते. पुढचा प्रश्न बघा, स्थलांतर म्हणजे काय, हे खूप महत्वाचं आहे लोकसंख्या शास्त्रामध्ये. स्थलांतर SI नोट्स पण बॅच मध्ये टाका. हो, ओके. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या, ठीक आहे, पहिला आपल्याला हे क्लिअर करू दे सगळं. ठीक आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टरचं आपण काही त्याच्यामध्ये टाकलेलंच नाहीये. आपला एक पूर्णपणे इंडिव्हिज्युअल मलेरिया म्हणजे हिवतापसाठी आणि आरोग्य सेवक महिलांसाठी इंडिव्हिज्युअल कोर्स आहे. आता हे इंडिव्हिज्युअल करायचं कारण तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलंय, कारण की सिलेबस अगदी डिक्टो, जे 10 टॉपिक इकडे आहेत तेच 10 टॉपिक तिथे आहेत, अगदी कॉपी पेस्ट असा सिलेबस आहे आणि त्यामुळे मी या दोन्ही पोस्टला कंबाईन करून बॅच घेतलेली आहे. ठीक आहे, तर सॅनिटरीचा थोडा वेगळा आहे सिलेबस. पहिलं मला आपल्या ह्या लेक्चर सगळे संपवू देत तुमचे, त्यानंतर बघू आपण सॅनिटरीजचं. ठीक आहे, तर बघा, एका विशिष्ट क्षेत्रात लोकांची वाढलेली संख्या, लोकांच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कायमच्या दीर्घकालासाठी जाणे, जन्म आणि मृत्यूमधील फरक आणि लोकसंख्येची घनता. स्थलांतर काय असतं रे, तर घनता याचा काही संबंध नाही, जन्म मृत्यूचा संबंध नाही. क्षेत्रात लोकसंख्येची वाढ म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात लोकसंख्येची वाढ, तर हा ते वाढते, पण त्याला आपण स्थलांतर म्हणू शकत नाही. त्याला आपण काय म्हणू शकतो की लोकांचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कायमचं आणि दीर्घकालासाठी राहायला जाणं याला स्थलांतर म्हणतात. म्हणजे बघा, बऱ्यापैकी मायग्रेशन हे काय होतं, गावाकडून शहराकडे होत असतं. आणि कोणाचं होतं, तर सगळ्यात जास्त स्थलांतर जे आहे तर ते स्त्रियांचं होत असतं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लग्न. तर लग्न सगळ्यात शेवटी सांगते, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, बॅचची इन्फॉर्मेशन मध्ये मध्ये इथं डिस्टर्ब नको आपल्याला. तर बघा, स्थलांतर जे आहे ना, ते स्थलांतर नेहमी हे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते गावाकडून शहराकडे होत असतं. त्याच्यामध्ये पुश फॅक्टर असतात भरपूर सारे आणि पुल फॅक्टर असतात. पुल फॅक्टर जे असतात तर ते शहरांकडे असतात आणि पुश फॅक्टर जे असतात ते गावाकडे असतात. आता पुल फॅक्टर आणि पुश फॅक्टर याच्यावर आपल्याला पुढे प्रश्न आहे. कळतंय? पुश म्हणजे ढकलून देणे, पुल म्हणजे खेचून घेणे. शहरं तुम्हाला खेचून घेतात आणि गावं तुम्हाला ढकलून देतात, तर त्याला पुश आणि पुल म्हणतात. पुशसाठी निगेटिव्ह बाबी असतात, म्हणजे गुड हेल्थ नसणं, गुड हेल्थ केअर नसणं, इन्फ्रास्ट्रक्चर नसणं, एज्युकेशन नसणं, तर या सगळ्या बाबी, त्यासोबत रोजगार नसणं, आणि या सगळ्या बाबी तुम्हाला शहरात मिळतात. तर शहरं हे काय आहेत रे, पुल फॅक्टर आहेत. त्याच्यावर आपण बोलणार आहोत पुढे. तर तुमचं उत्तर आहे लोकांची वाढलेली संख्या. पुढे बघा रे, तर खालीलपैकी कोणता घटक लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करतो, तर लोकसंख्येच्या घनतेवर कोणता घटक हा परिणाम करतो, चला तर सांगायचं आहे. जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर वरील सर्व. तर लोकसंख्येच्या घनतेवर सगळ्यात जास्त घनता आपल्याकडे बिहारची आहे. आपल्या राज्याचा विचार कराल, ठीक आहे, आपल्यामध्ये तर मुंबई सगळ्यात जास्त, मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त घनता दिसते. त्यानंतर ठीक आहे, तसं तर ठाणे, पण आता ते ठाणे तुम्हाला लोकसंख्या सगळ्यात जास्त ठाण्याची. ठाणे जिल्हा हा पूर्ण भारतात सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड आहे. नक्कीच आता 2014 मध्ये तो वेगळा झालाय, पालघर वेगळा झालाय, पण 2011च्या घनतेनुसार किंवा 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हा फक्त महाराष्ट्रातील नाही, या पूर्ण भारतातील सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट होतं बरं का. जून जुलैमध्ये 100%. तर इथं एक लक्षात ठेवा, जन्मदर, मृत्यूदर सुद्धा कारणीभूत आहे. मृत्यूदर, स्थलांतर, तर हे सगळे जे आहे तर लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करणारे घटक आहेत. तर गुणोत्तर, लिंग गुणोत्तर कसे मोजले जाते, तर लिंग गुणोत्तर कसे मोजले जाते, चला तर एवढं तर सांगता आलं पाहिजे, लिंग गुणोत्तर कसं मोजलं जातं. हा हे येत नसेल तर मग अवघड आहे का नाही सांगा बघू. अभ्यास करतो आपण, आपल्याला बऱ्यापैकी लिंग गुणोत्तर पाठ असतं, पण मग ते कसं मोजलं जातं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? या सगळ्यांचा विचार हा डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स मध्ये केला जातो, जो तुमचा पहिलाच टॉपिक आहे. आणि बिलकुल असं त्याला हलक्यात घेऊ नका बरं का. बऱ्यापैकी विद्यार्थी त्याला हलक्यात घेतात. हा, लोकांची मांडलेली जनता आहे काय, तर बघा, पुरुषांची संख्या स्त्रियांची संख्या छेद 100, स्त्रियांची संख्या पुरुषांची संख्या छेद 1000, स्त्रियांची संख्या एकूण लोकसंख्या 1000,
पुरुषांची संख्या एकूण लोकसंख्या 1000. तर लिंग गुणोत्तर, पहिली गोष्ट म्हणजे दर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत. ठीक आहे, तर म्हणजे काय असतं रे, तर लिंग गुणोत्तर असतं. बऱ्यापैकी फक्त तुम्ही केरळ सोडलं, केरळ तमिळनाडू 99 आहे, तर हे सोडलं तर बाकी सगळीकडे लिंग गुणोत्तर हे अगदी खराब आहे, खूपच खराब आहे. हरियाणा वगैरे बघाल तर खूपच म्हणजे तळाला आहे. ठीक आहे, पण मोजायची पद्धत वेगळी आहे ना, मोजायची पद्धत वेगळी आहे. दर 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत याला आपण म्हणतो लिंग गुणोत्तर, म्हणजे किती कमी आहेत, पण मोजायची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मोजायची पद्धत, तुमचं उत्तर चुकत आहे. तर स्त्रिया किंवा स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या छेद 100 याला, ओके, स्त्रियांची संख्या छेद पुरुषांची संख्या आणि त्याला तुम्ही खाली 100 ने भागायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला टोटल काय दिसतंय रे, लिंग गुणोत्तर कळतंय का. स्त्रियांची संख्या छेद पुरुषांची संख्या गुणिलेमध्ये छेद 100, म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे लोकसंख्येमध्ये हा जो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे तुम्हाला प्रॉपर मॅथ्स करून लिंग गुणोत्तर काढता आलं पाहिजे. कळलं. तर स्त्रियांची संख्या स्लॅश पुरुषांची संख्या, तर त्यानंतर अशा प्रकारे इथं स्त्रियांची असेल, इथं पुरुषांची संख्या असेल आणि अशा प्रकारे इथं 100 म्हणजे टोटल लिंग गुणोत्तर तुमचं तुम्हाला मिळणार आहे. कळलं. अशा प्रकारे तुम्ही लिंग गुणोत्तर काढू शकता. पुढे बघा रे, 0 लोकसंख्या वाढ, 0 पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, तर कधी आपण 0 पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे तर म्हणू शकतो. बघा असं म्हटलं जातंय म्हणजे आपल्याकडे आपलं गोल्स आहेत की आपल्याला 2047 पर्यंत आपली जी ग्रोथ आहे ती स्टेबल करायची आहे. म्हणजे जेवढी लोक मृत्यू ज्यांचा होतोय तेवढ्याच लोकांचा जन्म झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला एक स्टेबल लोकसंख्या हवी आहे. कधीपर्यंत, तर लोकसंख्या स्थिर करायची आपल्याला 2047 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आहे. एक लक्षात ठेवा. बघू आता कसं मिलेनियम गोल्स आहेत आपले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, त्याचाच तो एक भाग आहे. जेव्हा जन्मदर मृत्यूदरपेक्षा जास्त असतो, चुकीचा आहे, 0 पॉप्युलेशन ग्रोथ आहे. ठीक आहे, जेव्हा मृत्यूदर जन्मदरापेक्षा जास्त असतो, नाही, परत एकदा चुकीचं आहे. जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर समान असतो, अगदी बरोबर आहे. जेव्हा स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतो याचा काही विषय नाही. ज्या वेळेला मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही सेम असतात अशा कंडिशन मध्ये काय होत असतं रे, तर 0 पॉप्युलेशन ग्रोथ होत असते. म्हणजे पॉप्युलेशनची ग्रोथच होत नाहीये. आता हे जे आहे हे आता अप्लाय होतंय कोणत्या, हो येते मी दिले तुम्हाला ऑप्शन, तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, प्रिंट काढू शकता. ठीक आहे, पहिलं सगळ्यात समजून घ्या महत्वाचं काय आहे ते. तर सगळ्यात पहिलं सध्याचे उदाहरणं सांगायचं म्हटलं तर साऊथ कोरिया किंवा जपान या ज्या कंट्रीज आहेत ना, तर त्या या 0 पॉप्युलेशन ग्रोथवरच चालल्यात सध्याला. म्हणजे तिथं जेवढा मृत्यू होतोय, म्हणजे जेवढे मृत्यू होतात तेवढेच तिथं जन्म होतोय. इव्हन आता जपानमध्ये तुम्ही जर बघाल तर मोठ्या प्रमाणात जवळजवळ 60% लोक हे वृद्ध आहेत, खूप जास्त वृद्ध आहेत. आपल्याकडे जर बघाल आपले जवळजवळ 66% लोक हे क्रयशक्तीमध्ये आहेत. कळतंय, म्हणजे ते आपले डेमोग्राफिक डिव्हिडंट मध्ये आहेत. आपल्यासाठी चांगली पॉप्युलेशन आहे ती, क्रयशक्तीमध्ये असणे म्हणजे ती कामाची आहे. तर तिथे तसं नाहीये. तर हे काय, जिथे जेवढे मृत्यू तेवढेच आपल्याकडे काय होत आहे, तिथं जन्म होत आहेत. तर अगदी स्टेबल लोकसंख्या आहे. म्हणजे त्यांची लोकसंख्या खूपच कमी वाढणार किंवा वाढणारच नाही, तेवढीच राहणार. 1 लाख आहे तर ते खूपच वर्ष 1 लाखच राहणार, समजून घ्या. पुढे डेमोग्राफिक ट्रान्झिशन सिद्धांताचा कोणत्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतो. तर बघा माल्थसचा सिद्धांत आहे, थॉमसचा सिद्धांत आहे. तर हे खूप डीप कॉन्सेप्ट झाल्या. राज्यसेवेमध्ये तर तुम्हाला माल्थसचा सिद्धांत वगैरे विचारलेला आहे. ठीक आहे, पण त्या जर गोष्टी बघाल तर आताच्या युगात त्या गोष्टी म्हणजे माल्थसचा सिद्धांत जो आहे तो अप्लाय होत नाही. त्यांनी सांगितलेलं की अन्नधान्य जे आहे ते कमी पडेल आणि अन्नधान्य कमी पडल्यामुळे मृत्यू होतील. त्यापेक्षा आधीच जन्म न घातलेलं बरं. पण सध्याच्या जगात तुम्ही बघाल अन्नधान्य कसं कमी पडेल, खूप चांगल्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आपण थोड्याशा जागेत चांगलं उत्पन्न घेतो, 4 वेळा उत्पन्न घेतो एका वर्षात. तर आपण त्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही.
त्यामुळे माल्थस वगैरे यांचे सिद्धांत जे आहेत ते आता नाही आपल्याला ऍप्लिकेबल होत नाही, स्लिप होते माझी टंग, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. पण लोकसंख्याशास्त्रामध्ये माल्थसचा सिद्धांत हा महत्वाचा आहे बरं का. पण आपल्याला नाही, आता ते गोष्टीच अप्लाय होत नाही तर ते विचारलंच जात नाही. तर बघा याच्यामध्ये लक्षात ठेवायचं चौथा टप्पा ट्रान्झिशन, जो टप्पा आहे आपल्याकडे ट्रान्झिशन टप्पा, तर या ट्रान्झिशन टप्पा 1921 चा आहे, लक्षात ठेवा. बघा आतापर्यंत या संपूर्ण जगामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की लोकसंख्या जगाची ही नेगेटिव्ह मध्ये, आधीपासून आपली लोकसंख्या जी आहे जगाची तर ती वाढतच गेलेली आहे, ठीक आहे. पण 1921 ची ज्या वेळेला जनगणना झाली त्यावेळेला आपल्याला हे आढळलं की जगाची लोकसंख्या मायनसमध्ये गेली. आता याचं काय कारण आहे? याची तशी भरपूर कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण याचं होतं फर्स्ट वर्ल्ड वॉर. फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये मोठ्या प्रमाणात तिथं युद्धात मृत्यू झाले. त्यानंतर सेकंड कारण, त्या युद्धामुळे खूप जास्त लोक हे बेघर झाले, अस्वच्छता पसरली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली. त्यावेळेला तेवढ्या हेल्थ सेक्टरमध्ये आपण बघू शकतो की ॲडव्हान्स नव्हतं, यामुळे मृत्यू जे आहेत त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मृत्यू जे आहेत तर ते झालेले आहेत, कळलं, मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. तर इथं अशा प्रकारे 7 लाख नेगेटिव्ह मध्ये होतो. आता कोरोनाचा जरी विचार कराल आपण बघत होतो की सेकंदाला 4 लोक मरत आहेत, पर सेकंड 4 लोकांचा मृत्यू होतोय. पण लोकसंख्या तर आपली वाढलेलीच आहे, कमी तर काही झालेली नाहीये. देशात पर सेकंडला 4 मृत्यू होणं ही जास्तही म्हणजे डेंजरस बाब नाहीये. इतर रोगांनी सुद्धा एवढे मृत्यू होतातच, ठीक आहे. आणि कोरोनापर्यंत आपण भरपूर गोष्टी ह्या अचीव केल्या होत्या, वॅक्सिन्स असतील किंवा मग आपल्या ज्या हेल्थ सेक्टरमधील टेक्नॉलॉजीज आहेत ह्या सगळ्या बेस्ट होत्या. तर चौथा टप्पा, आपल्याकडे वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तेवढीच लोक जन्माला येतात, तेवढीच लोक मृत्यू पावतात जिथं हेल्थ सेक्टरच्या सुविधा नसतात वगैरे यामुळे. त्यानंतर सेकंड टप्प्यामध्ये थोडंसं हेल्थ सेक्टरची सुधारणा होते, ठीक आहे. हेल्थ सेक्टरची सुधारणा झाल्यावर मृत्यू थोडे कमी होतात आणि जन्म थोडे वाढतात. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्म जे आहेत ते खूपच वाढतात आणि मृत्यू जे आहेत ते खूपच कमी झालेले असतात. आणि चौथ्या टप्प्यामध्ये मृत्यू जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी होतात, ठीक आहे. जन्म आणि मृत्यू दोन्ही काय कमी होतात जिथे टेक्नॉलॉजी वगैरे थोडी वाढता तुम्हाला दिसते. भारताच्या जनगणनेत कोणत्या दशकापासून शिक्षण हा घटक समाविष्ट करण्यात आला? शिक्षण सुद्धा आणि त्याच सोबत आरोग्य सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता. ओके, सगळ्यात पहिल्यांदा NSSO तर NSS तर नॅशनल सॅम्पल सर्वेच्या 1960च्या सर्वेवरून दांडेकर आणि रथ यांनी ग्रामीण भागाचं उत्पन्न, ग्रामीण आणि शहरी, स्पेशली याच्यावर आपल्याला प्रश्न ग्रामीण भागावर विचारला होता की ग्रामीण भागाला दरडोई किती उत्पन्न लागतं किंवा किती कॅलरीज किंवा किती उष्मांक लागतात. तर 2250 एवढं त्याचं होतं. किती उष्मांक लागतात रे? 2250 याच्यावर प्रश्न विचारून झालाय, आयोगाने विचारलाय. दांडेकर आणि रथ यांनी 1966 ते 1969 मध्ये या गोष्टी आपल्याला मांडल्या. तर सगळ्यात पहिलं काउंटिंग त्यांनी केले NSSचा वापर करून, नॅशनल सॅम्पल सर्वेचा वापर करून. तर त्यांनी त्यावेळेला फक्त अन्नधान्याचाच विचार केला होता. पण पुढे जाऊन लकडावाला यांनी त्याच्यामध्ये, लकडावालाची एक बॅग म्हटली जाते, त्यांनी काय केलं यामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुद्धा ऍड केलेलं आहे. तर या जनगणनेच्या दशकापासून तर शिक्षणाचा सुद्धा विचार केला गेला 1991 पासून, ठीक आहे. 1991 पासून. हॅलो, तेंडुलकर समिती नाही, पहिलं लकडावाला समिती. बघा, क्रायोशील लोकसंख्या वर्किंग पॉप्युलेशन कोणत्या वयोगटातील लोकसंख्या समावेश करते? तर सगळ्यात जास्त सध्याला लोकसंख्येचा लाभांश म्हणजे ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो तर 68% चायनाकडे आहे. ओके, तो सगळ्यात जास्त कोणाकडे आहे तर चायनाकडे आहे. आपल्याकडे तो 66% आहे. लगभग आपण सोबतच आहोत. पण आता चायनाने मधल्या काळामध्ये वन चाइल्ड पॉलिसी आणली होती, त्याच्यामुळे त्यांनी लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये केलेली आहे. आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टॉप 5 मधून बाहेर पडणार आहोत लवकरात लवकर.
ठीक आहे. तर आता सध्याला जर बघाल केनिया असेल तर या कंट्रीज ज्या आहेत ना त्या खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या एक्सपांड करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात केनियाची लोकसंख्या ही 30 ते 35% वाढतीये. सो तुम्ही विचार करू शकता की किती त्याची स्पीड आहे लोकसंख्या वाढण्याची. तर इंडोनेशिया असेल, आता हे केनिया वगैरे हे तर तुम्ही आफ्रिकेमध्ये घ्याल. तर आपल्याकडे पाकिस्तान असेल, इंडोनेशिया असेल, तर यांची त्यांच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात लोकसंख्या भरपूर आहे. कळलं. तर इथं बघा क्रयशक्ती असते ती असते 15 ते 49 मध्ये. म्हणजे ही लोक काम करतात, देशाला पुढे नेतात आणि ग्रोथ घडवून आणतात. बरोबर आहे. देशाची ग्रोथ घडवून आणतात, सेल्फ ग्रोथ घडवून आणतात, जे कामामध्ये आहेत, श्रमशक्तीमध्ये आहेत. आता तुम्ही जर बघाल तर 15 वर्षाखालील मूल हे श्रमशक्तीमध्ये नसतं आणि 60 वर्षानंतर सुद्धा श्रमशक्तीमध्ये नसतं. श्रमशक्ती महत्वाची आहे. आणि जर तुम्ही जपान आणि साऊथ कोरिया असे देश बघाल तर इथं श्रमशक्तीमधून बाहेर पडलेली लोक भरपूर आहेत. ठीक आहे. आपल्याकडे खूप चांगला एक ऍडव्हान्टेज आहे की आपल्याकडे श्रमशक्ती अजून आहे अवेलेबल. पुढचा प्रश्न बघा रे. खालीलपैकी कोणता घटक लोकसंख्या बदलासाठी जबाबदार नाही? तर लोकसंख्या बदलासाठी जबाबदार नाही. नैसर्गिक वाढ, सामाजिक बदल, स्थलांतर, आर्थिक विकास. तर बघा जर समजा आता कुठेतरी एका ठिकाणी डेव्हलप होते, जसं की आता उरणची उल्वे साईट आहे जी एका वेळेला अगदी खेड्यापाडा जिथे कोणी जात नव्हतं, आता तुम्ही जर बघाल त्याची खूप जास्त व्हॅल्यू वाढलेली आहे. खूप सारी कारणं आहेत. थोडंसं जवळ समुद्र आहे, त्यानंतर एअरपोर्ट बनतोय. तर ज्या वेळेला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते तर आपोआप तिथं लोकसंख्या बदलते. स्थलांतर सुद्धा एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जात असाल. नैसर्गिक वाढ, नॅचरली वाढ होत असते. आता आपण इथं तुम्ही एका गावात राहताय, त्या गावाची नैसर्गिक वाढ होतीये, त्या गावाची थोडी का होईना लोकसंख्या ही हळूहळू वाढतीये. तर हे सगळं बदलासाठी कारणीभूत आहेत. पण सामाजिक बदल हे कोणत्याही घटकात कारणीभूत नाही लोकसंख्येच्या बदलासाठी. कळलं. थोडी वाढ होतीये, नैसर्गिक वाढ म्हणतात त्याला, ज्या वेळेला कोणत्याही ठिकाणाची थोडी तर वाढ होतच असते. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल अपेक्षा आहे. पुढे बघा रे. तर अशोधित जन्मदर, क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? तर क्रूड बर्थ रेट विचारायचं फक्त प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांच्या जन्माचे प्रमाण, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एका वर्षातील जिवंत जन्मलेले बाळ आणि आरोग्य सुविधांमधील जन्माचे प्रमाण, शिक्षित स्त्रियांच्या जन्माचे प्रमाण. तर क्रूड बर्थ रेट काय असतो बघा. बऱ्यापैकी ज्यावेळेला आपण आपला नॉर्मल लोकसंख्या हा घटक किंवा टॉपिक अभ्यासत असतो त्यावेळेला आपल्याला या कन्सेप्ट पोरांनो माहिती नसतात आणि अचानक पेपरला आल्यावर तुम्ही म्हणता काहीच विचारतं TCS. असं नाहीये. ठीक आहे. असं बिलकुल नाहीये. आपण त्या गोष्टी तेवढ्या व्यवस्थितपणे करत नाही. असं म्हणत नाहीये तेवढ्या डीप जाऊन करत नाही करायचं डीप, पण काही बेसिक गोष्टी असतात त्या संबंधी आणि बऱ्यापैकी तुम्ही बघत असता. ठीक आहे. तुम्ही 1760 युट्यूब चॅनल, 1760 प्लॅटफॉर्म्स, मग तुम्हालाच माहित नसतं की कोणी काय शिकवलंय आणि तुम्हाला घ्यायचं काय आहे. कळतंय. हे तुम्हीच त्याच्यामध्ये कन्फ्यूज असता. कधीतरी हे युट्यूब वगैरे सोडून पुस्तक घेऊन बसा, 4 गोष्टी क्लिअर होतील. कळलं. मी सुद्धा ज्या PDF देते, प्रिंट मारायची तर मारा, नाहीतर मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं, मोबाईलचा नेट ऑफ करायचा, सगळ्या नोटिफिकेशन ऑफ करायच्या आणि मोबाईलमध्ये वाचायचा. प्रिंट मारायचाही खर्च करू नका, पण नोटिफिकेशन वगैरे सगळं बंद ठेवायचं. ठीक आहे. कुठलाच नेट म्हणजे काहीच चालू ठेवायचं नाही, नुसतं ते. नाहीतर मग वाचताय वरून येणार तुम्हाला व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन, चालले जाता लगेच तुम्ही तिकडे, राहिले मग माझ्या नोट्स तसेच राहतील. मग चला. तर बघा इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एका वर्षातील जिवंत जन्मलेले बाळ जे असतात, एका वर्षात जिवंत जन्मलेले बाळ जे असतात त्यांना क्रूड बर्थ रेट असं म्हणतात. आता या वर्षात एवढी बाळं जिवंत राहिली म्हणजे जवळजवळ समजा 1 लाख बाळं 2025 मध्ये जिवंत राहिली, तर याला काय म्हणतात रे, तर क्रूड बर्थ रेट असं म्हणत असतात. ठीक आहे. पुढे अशोधित मृत्यूदर, क्रूड डेथ रेट कशावर आधारित आहे? विशिष्ट वयोगटातील मृत्यू, लिंगानुसार मृत्यूचे प्रमाण, एकूण लोकसंख्येतील मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण. तर क्रूड बर्थ रेट याचा अर्थ काय आहे? या अशा कन्सेप्ट आहेत ज्या तुमच्या टॉपिक मध्येच आहेत पण तुम्हाला ते माहिती नसतं. चला. क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? एका वर्षात, चला रे,
अशोधित मृत्यू दोन्ही दिले इंग्लिश मराठी, TCS कधी कधी तसं करतं. तर क्रूड बर्थ रेट याचा अर्थ असा असतो की एकूण लोकसंख्येतील जे मृत्यू असतात तर त्याला म्हणतात. ठीक आहे, एकूण लोकसंख्येतील जे मृत्यू असतात त्याला क्रूड बर्थ रेट असं म्हणतात. कळलं? लक्षात ठेवा. पुढे बघा रे, लोकसंख्या मनोरा. तर पॉप्युलेशन पिरॅमिड काय दर्शवतो? साक्षरतेचे प्रमाण, वयोगटानुसार आणि लिंगानुसार लोकसंख्येची रचना, व्यवसाय आणि उत्पादनानुसार लोकसंख्येची विभागणी आणि ग्रामीण शहरी लोकसंख्येचे प्रमाण. तर लोकसंख्या मनोरा पॉप्युलेशन पिरॅमिड नक्की काय दर्शवत असतो आपल्याला सांगायचं आहे. पॉप्युलेशन पिरॅमिड काय दर्शवत असतो? काय वाटतंय तुम्हाला? तर बघा, पॉप्युलेशनचा जो पिरॅमिड असतो, ठीक आहे, तर पिरॅमिड तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. म्हणजे पाय चार्ट वरून निघतं ते, पण ठीक आहे, आपण ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगते मी इथं. चला, तर वयोगटानुसार लिंगानुसार लोकसंख्येची रचना असते. तर कशा प्रकारे इथं लिंग जे आहे तर ते वाढत चाललेलं आहे. तर इथं त्यानुसार हा पिरॅमिड जो आहे तो तयार केला जातो. ऑप्शन बी अगदी बरोबर आहे. तर वयोगटानुसार लिंगानुसार जी लोकसंख्येची रचना असते तर त्याला म्हणतात पॉप्युलेशन पिरॅमिड. ठीक आहे, वयोगटानुसार असतं ते सगळं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता निर्देशांक मानवी विकास निर्देशांकात समाविष्ट नाही? तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2010 पासून आपल्याला सुरुवात केली. शेख मुजीबुर रहमान यांनी या गोष्टीची कल्पना जी आहे तर ती मांडली होती सगळ्यात पहिलं. ठीक आहे, तर मानवी विकास निर्देशांक, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो असतो तर त्यामध्ये आपण काय काय घेतो? जन्माचं आयुर्मान घेतो, जन्मापासूनचं आयुर्मान, दरडोई उत्पन्न, ठीक आहे, दरडोई उत्पन्न घेतो, शिक्षण सुद्धा घेतो आणि एक पूर्ण जे हे असतं, ठीक आहे, पूर्ण आपलं जे आयुष्य असतं त्याला सुद्धा आपण काउंट करतो. तर 4 की पॉइंट्सवर आपण HDI काउंट करत असतो. HDI मध्ये नॉर्डिक कंट्रीज ज्या आहेत, नॉर्वे असतील, फिनलँड असतील, तर हे सगळे कसे आहेत? टॉपला आहेत. कळतंय? तर आपण कमी आहे 0.645 पर्यंत आपण इथं आहोत. तर इथं तुमचं उत्तर असणार लिंग गुणोत्तर यासाठी आहे जेंडर गॅप. ओके, ओके, तर जेंडर गॅप इंडेक्स जो आहे तर त्यानुसार आपण काय काढत असतो? लिंग गुणोत्तर काढत असतो. तर जेंडर गॅप कसं आहे तर ते लिंग गुणोत्तरानुसार असतं. किम जोंग, हो डेंजर बाबा. मग आम्ही तुम्हाला कधीही नावं ठेवणार नाही साऊथ कोरियाला, नॉर्थ कोरियाला. तर इथं एक लक्षात ठेवा, आपण जेंडर गॅप इंडेक्स असतो यासाठी. आणि दरडोई उत्पन्न, शिक्षण, आयुर्मान, जन्माचा वेळचं आयुर्मान, हे सगळं कशामध्ये असतं? तर हे सगळं HDI मध्ये असतं. पुढे बघा, प्रजनन दर, फर्टिलिटी रेट म्हणजे काय? तर प्रजनन दर म्हणजे नक्की काय असतो? एकूण स्त्रीच्या तुलनेत मुलांची संख्या, प्रजननक्षम वयोगटातील प्रति स्त्री जिवंत मुलांची सरासरी संख्या, विवाहित स्त्रियांच्या मुलांची संख्या, शहरी भागातील स्त्रियांच्या मुलांची संख्या. तर फर्टिलिटी रेट नक्की काय असतो? कशा प्रकारे तुम्ही फर्टिलिटी रेट काढू शकता? तर सगळ्यात पहिलं बघा, स्त्रीचं प्रजननक्षम वय असतं 15 ते 49. ठीक आहे, बऱ्यापैकी, पण आपल्याकडे बऱ्यापैकी 35 पर्यंतच आपण त्याला एक चांगलं रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हणतो. बरोबर आहे, एक एवढं म्हणतो. मग काय आहे तर एक लक्षात ठेवा, एखादी स्त्री तिच्या प्रजननक्षम वयात किती बाळांना जन्म देते, किती मुलांना जन्म देते, याला फर्टिलिटी रेट असं म्हणतात. कळतंय? किती मुलांना जन्म देते. तर मग प्रजननक्षम वयोगटातील प्रति स्त्री जिवंत मुलांची सरासरी संख्या, किती तिची मुलं जिवंत आहेत. ठीक आहे, असं नाहीये की तिला 5 मुलं झाली त्यापैकी 3 जिवंत आहेत, तर 3च मुलं काउंट करतात. तर किती मुलं जिवंत आहेत याला फर्टिलिटी रेट म्हणतात. एक पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्यांची मुलं आहेत या एज क्रायटेरिया मध्ये. ठीक आहे, पुढे बघा, शिशुमृत्यू दर कसा मोजला जातो? शिशुमृत्यू दर कसा मोजला जातो हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तर बघा, एका वर्षातील बालमृत्यू एकूण लोकसंख्या, अशा प्रकारे एका वर्षातील बालमृत्यू
आणि एकूण लोकसंख्या गुणिले 1000 अशा प्रकारे सगळंच तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे, तर काय आहे शिशु मृत्यू दर, एका वर्षातील बालमृत्यू आणि त्याच वर्षातील एकूण जिवंत जन्म गुणिले 1000, एका वर्षातील बालमृत्यू आणि 5 वर्षातील मुलांची संख्या गुणिले 1000. हे असं कुठेच होत नाही, याला तर एलिमिनेट करा. एका वर्षातील बालमृत्यू आणि महिलांची एकूण संख्या, तर हे सुद्धा कुठेच अप्लाय होत नाही. तर आता 50-50 पर्यंत आणून ठेवले, मला आता तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे, 50-50 पर्यंत आणून ठेवलेलं आहे. तर ऑप्शन बी ला लॉक करू अनिता. चालतंय. ग्रेट. एवढा कॉन्फिडन्स हवा आहे. तर एका वर्षातील बालमृत्यू त्याच वर्षातील एकूण जिवंत जन्म गुणिले 1000. कळतंय. तसं तर बालमृत्यू जे आहेत तर एक लक्षात ठेवा 1000वर काढतात, पण माता मृत्यू जो आहे ना तर तो लाखावर काढतात बरं का. ठीक आहे, तर किती बाळ जन्मलेत तर त्यामध्ये किती मातांचा मृत्यू झाला हे आपण काढतो. थँक्यू सो मच. असंच येतात माहिती आहे मला, ह्याला मला भरपूर वेळ लागलाय, पण आज तुमचं लेक्चर घ्यायचं होतं 4 वाजता बॅचमध्ये. ठीक आहे, बॅचमध्ये आपला जो वेस्ट डिस्पोजलचा जो राहिलेला आहे शेवटचा टॉपिक, तर तो आज घ्यायचा होता, सगळं सेट होतं, पण माझ्याकडनं हो लाईट गेली होती, आता परत आली. ठीक आहे, चला लाईट गेली होती. ठीक आहे, चला तर एक लक्षात ठेवा स्त्री म्हणजे माता मृत्यू जो आहे तर तो दर लाखांमागे काढला असतो की दर लाख जिवंत बाळांमागे किती मातांचा मृत्यू झालाय तर तो लाखांच्या मागे काढला जातो. पण बालमृत्यू जो आहे शिशु मृत्यू जो आहे तर एका वर्षातील बालमृत्यू आणि त्याच वर्षातील एकूण जिवंत जन्म किती किंवा जिवंत बाळ जे आहेत गुणिले 1000 अशा प्रकारे इथं हा काढला जातो. कळतंय का रे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात इथे. तर बघा लोकसंख्या वाढीचा नैसर्गिक दर कसा काढला जातो. तर एक नैसर्गिक दर असतो, तर तो कसा काढला जातो. नैसर्गिक अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने एक दर काढला जातो. तो कसा काढला जातो. आता एवढा सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेत तुम्हाला हा अवघड वाटणार, लिहून घ्या माझ्याकडनं. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न अवघड वाटणार आणि असे प्रश्नच तुम्हाला परीक्षेत दिसणार, याचा सुद्धा मला फुल कॉन्फिडन्स आहे. आणि माझा या सुद्धा गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे की हे प्रश्न तुम्हाला कुठेच दिसणार नाही. अख्खं यूट्यूबचं जे महासागर आहे तो पूर्ण खंगाळून शोधून काढा आणि कोणाकडे दिसले तर मला स्क्रीनशॉट पाठवू शकता, कारण की ह्या गोष्टी कॉपीड नाही आहेत, ह्या अगदी गोष्टी ओरिजिनल आहेत. तर हे तुम्हाला फक्त इथेच मिळेल. ठीक आहे, तर जे काही टेक्निकल मी करत असते तर त्यासाठी मी पूर्ण दिवस एक लेक्चर बनवण्यासाठी माझा लागत असतो. आज तुमचं लेक्चर होतं पण हे क्वेश्चन्ससाठी तुमचं लेक्चर जे आहे ते झालं नाही. आता जर मला वेळ मिळाला नाही तर घेईल, नाही तर मग उद्या आपलं जे आहे लाईव्ह होऊन जाईल. स्टडी ट्रिक बघा, मला असं वाटतं की ट्रिकसाठी अजून जास्त डोकं लावावं लागतं, त्यापेक्षा जसं आहे तसं लक्षात ठेवा. कळतंय. आणि हे तुम्हाला आता फक्त पेपरपर्यंत लक्षात ठेवायचंय, नंतर तुम्हाला डायरेक्ट जाऊन काम करायचंय. मग काय पेपरमध्ये येतील, वाटत नाही का पेपरमध्ये येतील असं बघून वाटत नाही. याचं एक साधं सरळ उत्तर आहे, जन्म दर वजा मृत्यू दर म्हणजेच नैसर्गिक दर असतो रे. जन्म दर वजा मृत्यू दर, एवढा सोपा प्रश्न आहे. उत्तर मात्र कोणीच दिलेलं नाहीये. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न आहे, एवढा आहे हा सोपा. म्हणजे आता जर असा प्रश्न आपल्याकडनं चुकत असेल तर मग तुम्हाला या गोष्टीचा विचार करावाच लागेल की कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि कोणाकडून अभ्यास करायचा आहे. खूप सोपं, ही कन्सेप्ट खूप सोपी आहे. नैसर्गिक दर काढायचा तुम्हाला, नॅचरल ग्रोथ रेट काढायचा आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन किती तयार झालं बघा. अरे वजा आहे का अधिक आहे, अरे मग वजा छेद 2 आहे का, अरे वजा जन्मदर गुणिले मृत्यू दर आहे का, नक्की आहे काय.
हो, हळूहळू माझं चॅनल खूप जास्त इम्प्रूव्ह होतंय. आपले आता 15,000 सबस्क्रायबर झाले बघा. माझ्या एकटीच्या जोरावर अवघ्या 4 महिन्यामध्ये हे 15 पर्यंत नेलेलं आहे. आणि माझा खरं तर खूप जास्त गॅप असतो. कधी लेक्चर असतं, कधी नसतं. एकच लेक्चर असतं दिवसातून. बाकी तुम्ही जर बघाल अदर प्लॅटफॉर्मवर दिवसाला 4-4, 5-5, 10-10, 15-15 लेक्चर्स असतात. आणि माझं त्या तुलनेत काम कमी आहे. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत मला सुद्धा करण्यासारख्या. मी एक नवीन आई आहे, तर त्यामुळे जेवढं मला द्यायचंय तेवढं होत नाही. पण चला, फुल ना फुलाची पाकळी, मी इथं प्रयत्न करत असते. आणि त्या सगळ्यासाठी तुमची साथ जी आहे ती खूप जास्त मला मिळाली, आधीपासून मिळाली. मी ही गोष्ट ॲग्री करते. मी असं म्हणत नाही की फक्त मी केलेलं आहे, बिलकुल नाही. तर माझ्या ज्या अंगणवाडीच्या स्टुडंट आहेत त्यांना तर स्पेशल थँक्स. त्यांनी तर सुरुवातीला माझी सुरुवात तिथूनच झालेली आहे. त्यांनी खूप जास्त इथं सपोर्ट केलेला. लोकसंख्या लाभांश, डेमोग्राफिक डिव्हिडंड कोणत्या परिस्थितीत मिळतो, चला सांगा कोणत्या परिस्थितीत मिळतो. याच्यावर आपण एवढं बोलतो तर मग तुम्हाला ते माहिती पाहिजे, बरोबर आहे का नाही. आता पेपरवर उतरवता आलं पाहिजे. नुसतं तुमच्या डोक्यात असून ते काम असं नाहीये. तुम्हाला ते पेपरमध्ये उतरून त्याचा मार्क्स तुम्हाला त्याचा कन्वर्ट करता आला पाहिजे. ठीक आहे, डोक्यामध्ये आयडिया असतात पण तुम्ही त्या एक्झिक्यूट करता का, एक्झिक्यूट केल्यावर तुम्हाला रिझल्ट मिळतो. इथं सुद्धा तेच आहे, तीच कन्सेप्ट अप्लाय होतीये. ठीक आहे, तर डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणत असतो. मी तुम्हाला आज सेशन सुरू झाल्यापासून कितींदा डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं. मग आता तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे, लवकर लवकर कमेंट करायचे ज्याला माहिती आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, धन्यवाद पोरांनो. तर जेव्हा अवलंबून लोकसंख्येचे प्रमाण वाढते, जेव्हा क्रयशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते, जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात, जेव्हा स्थलांतर नकारात्मक असते. चला, आजचा चांगला प्रश्न आहे जो प्रत्येकाला जमला पाहिजे. आणि बघा याच्यामध्ये उत्तर चुकीची येत आहे. आता तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात तर सगळ्यांनाच मला वाटतं की हा प्रश्न जमला पाहिजे. याच्यामध्ये ट्रिक वगैरे काही नाहीये. काय डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, लोकसंख्याचा लाभांश म्हणजे काय रे. लोकसंख्याचा लाभांश हा कोणाला मिळतो, कोणाला नाही मिळत, हे सुद्धा या सेशनमध्ये मी सांगितलेले. आता जॉईन झाला असेल तर पूर्ण बघा सेशन, कळलं. ग्रेट. चला, जीवन, जगदीश, ओके, AB, प्रसाद, TPA, चलो. तर बघा ग्रेट पोरांनो. तर बघा इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा क्रयशील म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त, म्हणजे काम करणारी जी पॉप्युलेशन असते, म्हणजेच 15 ते 59 वयोगटातील लोक ज्या वेळेला आपल्याकडे जास्त असतात तर त्याला आपण म्हणतो लोकसंख्या लाभांश. क्रयशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते आणि याचा जो एक ॲडव्हान्टेज आहे तो प्रत्येक देशाला मिळत असतो, ज्याच्यामध्ये आपण आहोत, चायना आहे, कळलं. आणि आता सगळ्यात कमी डेमोग्राफिक डिव्हिडंड जी आहे ती जपानकडे आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे नाहीच आहे ऑलमोस्ट. चला पुढे. खालीलपैकी कोणता घटक स्थलांतरावर परिणाम करणारा अपकर्ष घटक पुश फॅक्टर आहे. पुश फॅक्टर तुम्हाला मी 2 फॅक्टर सांगते इथं. एक असतो पुल फॅक्टर, ओके, फॅक्टर. आणि पोरांनो ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना या राज्यसेवेच्या आहेत बरं का. हा आहे पुश फॅक्टर. ठीक आहे, तर पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर हे तुम्हाला माहित पाहिजे नक्की काय असतं. हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय बरं का. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या गोष्टी झालेल्या असतात. आपल्याला कुठून तरी पुश मिळत असतं आणि कुठेतरी आपण पुल होत असतो, म्हणजे कुठेतरी आपण खेचले जात असतो आणि कुठून तरी आपण ढकलून देऊन जात असतो. ठीक आहे, आता याचं सरळ उदाहरण आहे खेड्याकडून गावाकडे होणारं स्थलांतर. तर बघा, शहरं तुम्हाला पुल करत असतात, म्हणजे तुम्हाला बोलवत असतात की या, माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, माझ्याकडे गुड हेल्थ आहे, माझ्याकडे गुड एज्युकेशन आहे, माझ्याकडे चांगल्या जॉबच्या संधी आहेत. तर हे तुमचं झालं पुल फॅक्टर, म्हणजे जे तुम्हाला खेचतायत. ठीक आहे, पुश फॅक्टर काय आहेत. आता मी खेड्यात राहतो तर इथं चांगलं शिक्षण नाहीये, चांगले रस्ते नाहीयेत, चांगलं आरोग्य नाहीये, ठीक आहे, चांगल्या संध्या नाहीयेत, जॉबच्या संध्या नाहीये. तर हे तुमचे पुश फॅक्टर आहेत की तुम्हाला म्हणतात की आता हे तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही याच्यातून बाहेर पडा. आणि तुम्हाला काही गोष्टी बोलवत आहेत ते असतं पुल फॅक्टर. ओके, तर ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे लोकसंख्या शास्त्राचं खूप महत्वाचं एक जड आहे. ओके, तर कोणत्याही घराचं म्हणा, कोणत्याही झाडाचं म्हणा, काय सगळ्यात महत्वाचे जे आपण मुळं असतील किंवा घराचा पाया असेल तो एक महत्वाचा असतो. तुम्हाला त्याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, हे तेच आहे. तुम्हाला हे माहित पाहिजे की व्हॉट आर द पुल फॅक्टर्स आणि व्हॉट आर द पुश फॅक्टर्स. कळलं, याच्यामध्ये कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. हो, छान छान छान. लाईव्ह आपलं 9 वाजता असतं बरं का, खेचणे. हा तरुण दोक्षणीचा देश आहे. तर इथं जे पुश फॅक्टर आहेत
तर रोजगाराची संधी ही एक पुल फॅक्टर आहे, पुश फॅक्टर नाही. चांगले शिक्षण ही सुद्धा एक पुल फॅक्टर आहे. म्हणजे ह्या खेचणाऱ्या गोष्टी आहेत. चांगल्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पुल करतात, पुश करतात चुकीच्या गोष्टी. ठीक आहे. तर नैसर्गिक आपत्ती ही एक पुश फॅक्टर आहे, कळतंय. आणि उच्च राहणीमान हे सुद्धा एक पुल फॅक्टर आहे. तर हे तिन्ही काय आहे, तर हे तिन्हीच्या तिन्ही हे पुल फॅक्टर आहेत. एकमेव आहे नैसर्गिक आपत्ती हे पुश फॅक्टर आहे. म्हणजे जिथे नैसर्गिक आपत्ती आहे तिथे लोक राहत नाहीत, ते लोक चांगल्या गोष्टीकडे जातात, म्हणजे पुल फॅक्टरकडे जातात. समजा आता खेडा आहे, खेडगाव आहे, तर ते झालं पुश फॅक्टर, कळलं. आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसणे हे झालं पुश फॅक्टर. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसते हे झालं पुश फॅक्टर, कळलं. ओके, आय थिंक तुम्हाला पिक्चर क्लिअर असेल, कळलं. चला, तर मग तुमच्यासाठी जर तुम्ही असाल इंटरेस्टेड तर आपल्याकडे तांत्रिक बॅच आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी होता या दोघांची तयारी करून घेतोय. तांत्रिक बॅच आहे. 60 गुणांचा तुमचा टेक्निकलचा पेपर असणार आहे या दोन्ही पदांसाठी. सिलेबस अगदी डिक्टो कॉपी पेस्ट आहे. तर 60 पैकी 60 प्रश्न बरोबर आणण्याची ताकद या बॅचमध्ये आहे. संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर आहे. प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर आहे. डाऊट सेशन आधीपासूनच ही बॅच एकत्र ठेवलेली आणि नवीन सिलेबस जो आला आता टाकलाय तो, आणि बॅच मी आधीच बनवली एकत्र, आणि सिलेबस अगदी सेम आलेला आहे. मला माहित होतं की या दोघांचा सिलेबस बिलकुल वेगळा नसणार आहे, आणि आधीच्या जाहिरातीमध्ये थोडंफार होतं, आत्ताच्या जाहिरातीनंतर ते पूर्णच 100% कन्फर्म करून टाकले की कॉपी पेस्ट असा सिलेबस आहे. नसेल बघितलं तर अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बघून घ्या, कळलं. तर या बॅचची प्राइस जी आहे ना पोरांनो, तर ती 199 रुपये आहे. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ठीक आहे, डाउनलोड करा आणि ही बॅच घेऊन टाका. हिवतापाचा इतिहास वगैरे सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अजून एक आपला एक चांगला व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांना परत एकदा फ्री करून देईल, जेणेकरून तुम्हाला चांगला डेमो तिथे दिसेल आणि तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. कारण की आज कोणीतरी कॉल केला होता, मॅम अजून एक डेमो लेक्चर द्या. ठीक आहे, म्हणलं घ्या, काय हरकत आहे. तर इथं अशा प्रकारे ही बॅच आहे. अगदी प्रॉपरली तुमचं नवी मुंबई जर 12वी सायन्स असेल फॉर्म भरा, अजून डेट आहे आणि करा तयारी. बॅच लाईव्ह आहे, ठीक आहे, आणि लाईव्ह लेक्चर होत आहे आपलं. तर मुद्रा व नोंदणी विभाग याची बॅच आहे IBPS पॅटर्नची, सामान्य ज्ञानाची फक्त, ज्याच्यामध्ये आदिवासी विभागाच्या पेपरनुसार तयारी आहे. म्हणजे जसं आदिवासी विभागाचा पॅटर्न होता तशाच प्रकारे. त्यानंतर IBPSने विचारलेले महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर मी विशेष भर दिलेला आहे आतापर्यंत. त्यानंतर IBPS विचारत असलेलं स्टॅटिक जीके जे आहे त्याचे तो सुद्धा कव्हर करून घेतलेला पार्ट आहे, ठीक आहे. तर याची प्राइस फक्त 199 रुपये आहे, जास्त नाहीये. जर IBPS ची तयारी करताय तर ही GKGS ची बॅच तुमच्यासाठी. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. वनरक्षक वनसेवक जर तुम्हाला बनायचं असेल आणि तुम्हाला प्रॉपर 2023च्या प्रश्नपत्रिका समजून घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही समजून घेऊ शकता. सगळ्या प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह करून आपल्या बॅचमध्ये दिलेल्या आहेत. तर त्याची प्राइस जी आहे तर ती 99 नाही तर 49 रुपये आहे. तर सगळे पेपर त्याच्यामध्ये सॉल्व्ड आहेत, तुम्ही चेक करू शकता आणि नक्कीच तिथे घेऊ शकता. पेपर म्हणजे एकसाथ तुम्हाला सगळे सॉल्व्ह करून मिळतात. म्हणजे प्रॉपर विश्लेषण आहे, विस्तृत विश्लेषण GKGSचं. त्याच्यातून परीक्षेचं मार्गदर्शन केलंय आणि प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय प्रश्न उत्तराच्या माध्यमातून. तर अशा प्रकारची आपली ती बॅच असणार आहे. आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका आहात आणि मुख्य सेविका बनायचा तुमचा विचार आहे, ठीक आहे, म्हणजे आता जी अंतर्गत भरती आहे त्यासाठी आपली तांत्रिक बॅच आहे, ही सुद्धा 199ची आहे. कायदे व योजना याच्यामध्ये प्रॉपर घेतलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपला बेस असतो आहे. तर या सगळ्या बाबी महिला बालविकास विभागासंबंधी सगळं महत्त्वाचे कायदे विस्तृत माहिती आहे. सर्व कायदे योजना यांच्या PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. ICDS महिला व बालविकास या संबंधी माझ्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत तर त्या सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. प्राइस 199 रुपये आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर ही सुद्धा बॅच घेऊ शकता. चला, थँक्यू सो मच. तर आजसाठी इथे रजा द्या, भेटूया आपण उद्या. आणि ICDSचा कट ऑफ सुद्धा मला खूप जास्त डिमांड येते आणि तो व्हिडिओ आज घेतला होता पण नेट नव्हतं चालत, त्यामुळे तो स्टॉप केला. उद्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. चला, थँक्यू सो मच. बॅच ऑलरेडी सुरू आहे, लाईव्ह आहे. ओके, बॅच सुरू आहे, लाईव्ह आहे. ॲप डाउनलोड करा आपलं स्टडी स्पेस मराठीचं आणि घेऊन टाका. तुम्हाला प्रॉपर तांत्रिक सिलेबस एकाच छत्रीखाली 199 रुपयाला भेटून जाईल. चलो, बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट.
सुरू आहे ऑलरेडी आपलं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर झालंय बॅचमध्ये आणि त्यासोबत आपलं डिस्पोजल ऑफ वेस्ट हे सुद्धा लेक्चर झालेलं आहे. तुमचे जे 10 टॉपिक आहेत त्यातले ऑलरेडी 2 टॉपिक झालेले आहेत आपल्या बॅचमध्ये लाईव्ह. ठीक आहे, लाईव्ह झालेलं आहे. लाईव्ह कधी स्टार्ट होणार नाही, झाली ऑलरेडी. तुम्ही उशीर करताय. चलो बाय बाय.